नमस्कार, मी अमरीन खान. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. तर अजित पवारांना झोप लागणार नाही असे म्हणत शरद पवारांची चौफेर कोपरखळी. जास्त वेळ घेतल्याने विक्रम काळेंनाही दिले गणिताचे धडे. नवनीत राणा या विकृत मनोवृत्तीचे एक उदाहरण. रुपाली चाकणकर यांचा सनसनीत आरोप. राज्यात वातावरण शांत ठेवण्याचे केले आवाहन. आता सविस्तर बातम्या. मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांच्या वतीने मराठवाड्यात 10,31,25,000 रुपये किमतीच्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मंचावर चौफेर कोपरखळी मारत सर्वांचे लक्ष वेधले. मराठवाडा मतदारसंघातील शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या वतीने मराठवाड्यात 10,31,25,000 रुपये किमतीची 11,71,500 पुस्तकांचे वितरण केले जात आहे. या पुस्तकांच्या वितरण कार्यक्रमाच्या उद्घाटनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे तसेच एमजीएमचे अध्यक्ष कमल किशोर कदम, आरोग्यमंत्री राजेश टोपे व औरंगाबादमधील इतर लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती. शहरातील एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला झालेल्या विलंबामुळे आमदार विक्रम काळे यांना शरद पवारांनी भाषणातून सोडलं नाही. पुस्तक वितरण कार्यक्रमाला 15 मिनिट लागतील असं सांगण्यात आलं होतं, मात्र यासाठी 1 तासभर गेला. शिक्षक मतदारसंघाच्या प्रतिनिधींचे वेळेचे गणित कच्चं असेल तर विद्यार्थ्यांचं काय होईल असा सवाल शरद पवार यांनी केला. VO2 राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज जाहीर कार्यक्रमात अजित पवारांना कोपरखळी मारली आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शिक्षण खातं किती अवघड आहे यावर भाष्य केलं. VO3 राज्यात आमदार आणि खासदार यांची तुलना केली तर आमदारांना सर्वाधिक निधी मिळणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. आमदार हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून काम करतात. त्यांचा थेट लोकांशी संबंध असतो. त्यामुळे त्यांना काम करण्यासाठी जास्त निधी दिला आहे. याचा मला आनंद आहे असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. सांगितलं की आम्ही आमदारांना 5 कोटीचं निधी देतो, खासदारांना 5 कोटीचा 7 मतदारसंघाला मिळतो. म्हणजे खासदाराला जे काही मिळतं आणि आमदाराची तुलना केली तर लहान असलेलं असं राज्य आहे की या राज्यामध्ये प्रत्यक्ष खाली काम करणारा जो सरकारी आहे त्याचा डायरेक्ट लोकांशी संबंध अधिक असतो, संस्थांचा असतो आणि त्यामुळे त्यांना प्रभावी रीतीने काम करायला संधी द्यावी या हेतूनच ही उंची रक्कम राज्य सरकारी राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आज आमदारांच्यासाठी दिली. आणि मला आनंद एका गोष्टीचा की त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने केला जातो. पुस्तकं एवढ्या मोठ्या प्रमाणात वाटप करणे ही काही लहान गोष्ट नाही आणि ते काम या ठिकाणी केले जाते. आजच्या या कार्यक्रमामध्ये येण्याच्या पूर्वी मला काळजी वाटत. खरं सांगायचं म्हणजे मी शिक्षण मंत्री एकदा होतो आणि शिक्षण मंत्री म्हणून महाराष्ट्रातले काही वर्ष काम केलं. आज वर्ष नाही, थोडे वर्ष, पण त्याचं इतकं अवघड काम दुसरं कुठलं नाही. त्याचं कारण शिक्षकांच्या संघटना आणि त्यांचे त्या संघटनेचे नेते ते येऊन शिक्षण व्यवसायाला सांगत असतात
की हे करा त्याच्या पद्धतीने करा हा निर्णय दिशेनं माझी सुटका केली म्हणून मी आज समस्यांचं वाचन ऐकत होतो. त्याच्यापूर्वी विक्रम काळेंचं वाचन ऐकत होतो. विक्रम काळे आधी सांगितलं की काही नाही 15 मिनिटाचा कार्यक्रम आहे, फक्त पुस्तक वाचून जायचं. आणि त्याच्या भाषणामध्ये त्यांनी इतक्या मागण्या केल्या की माझी खात्री आहे की आज समस्येची झोप आज काही चांगली जाणार नाही. तर हे नेहमीच शिक्षक प्रतिनिधीचा कार्यक्रम म्हणजे असं होऊ शकतं. त्याचा गमतीचा भाग सोडून द्या. पण आपला निधी हा ज्ञान वृद्धीच्यासाठी वाचन संस्कृती वाढवण्यासाठी हा देण्याचा उपक्रम मी तर लहान असताना तर कुठेच फायदा नाही. तो विक्रम काळेंनी या ठिकाणी उत्तम अभिनंदन करतो. मला विक्रमने पण सांगितलं की दादा तुम्ही आवर्जून घ्या आणि मला या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं त्याबद्दल मी विक्रमला पण मनापासून आभार मानतो. तुम्हालाही सगळ्यांना धन्यवाद देतो. विक्रमने काही सुरुवातीला अपेक्षा व्यक्त केल्या. मला आठवतंय आदरणीय पवार साहेबांच्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस विधिमंडळामध्ये किंवा पार्लमेंटमध्ये कामाची संधी मिळाली आणि लोकांचे प्रश्न सोडवत असताना काय काय अडचणी येतात हे आम्ही पाहायचो. आणि त्याच्यातून माझ्या पाठीमागच्या काळामध्ये अर्थ मंत्रालय साहेबांनी मला दिलं. त्यावेळेस 1 कोटीचा आमदार निधी मी 2 कोटी केलेला होता. आणि त्याच्यानंतरच्या काळात मागच्या 5 वर्षाच्या सरकारच्या काळात तो आमदार निधी वाढला नाही. परंतु यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पुन्हा अर्थ मंत्रालय हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे दिलं. आणि आमदार म्हणून काम करताना इतक्या अडचणी येत असतात, सगळीकडे निधी आपण देऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही पहिल्या वर्षी 2चा 3 कोटी केला. गेल्या वर्षी तो 4 कोटी केला. आणि कालच्या अर्थसंकल्पामध्ये आता आमदार निधी 5 कोटी केला. म्हणजे 6 विधानसभा मतदारसंघाचा एक खासदार असतो, खासदार निधी आहे 5 कोटी आणि आपल्या एका विधानसभा मतदारसंघाच्या आमदाराचा निधी आहे 5 कोटी. ही वस्तुस्थिती आहे. तरी समाधान मिळत नाही, त्याचं वाईट वाटतं. आताच येताना सतीशराव म्हणत होते दादा माझे 8 जिल्हे असतात, एकेका जिल्ह्याला 1-1 कोटी पण मिळत नाही, जरा वाढवा. आणि म्हटलं वाढवा कुठे वाढवा. आगामी कालावधीमध्ये शहरातील काही धार्मिक स्थळांवर पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेगवेगळ्या प्रकारचं जे वक्तव्य केलेलं आहे याच्यावरून राजकीय, सामाजिक व धार्मिक वातावरण एक प्रकारचं वेगळं व विषारी प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे. यामुळे औरंगाबाद शहरात येणाऱ्या 1 मे 2022ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केले की इथं एक जाहीर सभा होणार आहे. यापूर्वीसुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही असं निवेदन दिलं होतं की या जाहीर सभेला परवानगीच देण्यात येऊ नये. तसेच मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असल्यामुळे 1 तारखेच्या पूर्वी व 1 तारखेच्या नंतर या कालावधीत मुस्लिम धर्मियांचे जे धार्मिक स्थळ आहे, पवित्र स्थान आहे, जामा मशीद, आमखास मैदान, तसेच हिंदू बांधवांचं जे श्रद्धास्थान आहे संस्थान गणपती राजा बाजार येथे पोलीस प्रशासनातर्फे एक कडेकोट बंदोबस्त करण्यात यावे. उस्मानपुरा परिसरामध्ये तलवार बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी 11:50 सुमारास प्रतापनगर मैदान उस्मानपुरा येथे सूर्यकांत गीताराम शिंगाडे वय 30 वर्ष राहणार नागसेन नगर उस्मानपुरा हा तलवार बाळगताना मिळून आला म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. तो तलवार बाळगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता म्हणून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळून तलवार जप्त करण्यात आली आहे. रोटरी क्लब आणि रचना निधी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गरजू लोकांना जयपूर फूट आणि अन्य साहित्य वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी मंगळवारपासून 2 दिवस नाव नोंदणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. औरंगाबादमधील सर्व रोटरी क्लब आणि रचना निधी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गरजू लोकांना जयपूर फूट आणि अन्य साहित्य वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी मंगळवारी नाव नोंदणी करण्यात आली आहे.
दिवसभरात 120 पेक्षा अधिक नागरिकांची नोंदणी करून त्यांचे माप घेण्यात आले। या उपक्रमाचे उद्घाटन गव्हर्नर रणजित थोरात, प्रफुल्ल मिरजगावकर यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि इतर डॉक्टरांची उपस्थिती होती। त्यांच्या हस्ते झाडाला पाणी टाकून उद्घाटन करण्यात आले। लोकांना नोंदणीनंतर जयपूर फूड, हँड आणि कॅलिपर्स वितरण करण्यात येणार आहे। कार्यक्रम मंगळवार आणि बुधवारी 2 दिवस आहे। गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन क्लबतर्फे सरिता लोणीकर, ज्योती काथार, स्वाती स्मार्ट यांनी केले। या कार्यक्रमाच्या वेळेस राजेश शर्मा, मिलिंद शेवलीकर, राहुल बोधनकर, विजय जयस्वाल, उदय जयस्वाल, तेजस कुलकर्णी, प्रमोद सावंत, स्वाती हेरकर आदींची उपस्थिती होती। आज सर्व रोटरी क्लब औरंगाबाद आणखी रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं जयपूर फूड शिबिर आम्ही घेत आहोत। हे शिबिर पूर्णतः मोफत आहे। गरजूंना मोफत हात, पाय, कॅलिपर्स तसंच कुबड्यांचं वाटप करण्यात येणार आहे। हा कॅम्प जयस्वाल भवन, पदमपुरा येथे 2 दिवस आहे, आज आणि उद्या। आमच्याकडे 200पर्यंत जवळजवळ रजिस्ट्रेशन झालेलं आहे। तर यामध्ये जवळपास आमच्याकडे गुगल फॉर्म आम्ही सगळ्यांना सेंड केलेले होते, त्यामध्ये 200 जणांनी रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलेलं आहे आणि त्या 200पैकी आज 120 जणांनी आज इथे लाभार्थी इथे उपस्थित आहेत आणि ते त्या या सेवेचा लाभ घेत आहे। आणि उद्या पण आपला 26 आणि 27 असं 2 दिवस आपला हा कॅम्प चालणार आहे। 27ला सुद्धा आम्ही उरलेले जे 100 आहेत लाभार्थी तर ते उद्या येणार आहेत। आणि प्लस तुम्हाला जर कोणी माहितीतले आणखी असतील लोक ज्यांना हा सेवा पाहिजे उपलब्ध करून हवी असेल तर आम्ही ऑन स्पॉट रजिस्ट्रेशनची पण ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे। तरी आपण सर्व लाभार्थ्यांनीपर्यंत हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं हीच आमची इच्छा आहे। 26 आणि 27मध्ये ही सेवा इथं जरी ज्यांचेही रजिस्ट्रेशन झाले नसेल याच्या अगोदर आणि त्यांना आता हे कळत असेल तर ते आता येऊन ऑन दी स्पॉटसुद्धा आम्ही ते रजिस्ट्रेशन स्वीकारतो आहे आणि त्यांना आम्ही पूर्णतः सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहे। इथं अनेक आज जवळजवळ 120 लाभार्थी आले, त्यांना खूप समाधान वाटतं आहे की आम्हाला रोटरीतर्फे ही सुविधा आमच्यापर्यंत उपलब्ध झाली आहे। त्यामुळे अजूनही कोणाला घ्यायचं असेल तर मी सगळ्या रोटरी क्लबतर्फे आवाहन करते की त्यांनी जयस्वाल भवन, पदमपुरा, अहिल्याबाई होळकर चौक इथं येऊन या सुविधेचा लाभ घ्यावा। बातम्या अजूनही आहेत, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। बंदगान तौहीद को जनता ड्राई फ्रूट और मसाला शॉप की जानिब से मुक़द्दस माह रमज़ान की पुरखुलूस मुबारकबाद। रोज़ेदारों के खिदमत के लिए हम लाए हैं पेंड खजूर का खजाना, वो भी उम्दा क्वालिटी और वाजबी दाम पर। हमारे पास आपको मिलेंगे
सऊदी अरबिया, ईरान, इराक और मदीना मुनव्वरा से मंगवाई गई अजवा खजूरें, संवागी, अनवरी, मखरूम, घूम, आमात हयात, लक्की, सुकरी, सुल्तान, सुलेमान, ऐमन, तजवीद, हयात, ईरानी, कलमी, गुलाम, जबरी, कच्ची पक्की और नूरजहां जैसी रस भरी और जायकेदार और तवाना बख्श पेंड खजूरें सहर व इफ्तार के लिए बेहतरीन खानों में दरकार सभी किराना सामान, रूह अफ़ज़ा और इस जैसे ठंडे मशरूबात, शरबत के फ्लेवर उम्दा क्वालिटी और वाजबी दाम पर दस्तयाब हैं। तो फिर देर किस बात की, एक बार ज़रूर तशरीफ़ लाइए। हमारे यहाँ शादी के भी मसाले दस्तयाब हैं। एक बार हमें खिदमत का मौका दें। हमारा पता है जनता ड्राई फ्रूट एंड मसाला शॉप, हवेली कॉम्प्लेक्स, शाहगंज, बड़ी मस्जिद के सामने, लकी होटल के बाजू, शाहगंज, औरंगाबाद। हमारा मोबाइल नंबर है 9763578630 और 9175221111। आपकी खिदमत में पेश है सानी इंटरनेशनल हज उम्रा टूर पैकेजेस। औरंगाबाद में पहली बार उम्रा के लिए सीधी उड़ान सानी इंटरनेशनल की जानिब से औरंगाबाद, मुंबई, जेद्दा, मुंबई, औरंगाबाद। ज़ियारत के लिए आसान, मक्का और मदीने के पास मौजूद एमन अल हिजरा होटल में शॉपिंग छोड़कर सारी चीजों का इंतजाम, जिसमें लॉन्ड्री, रहना, खाना, इंश्योरेंस, ट्रांसपोर्टेशन, इन सारी चीजों की जिम्मेदारी हमारी है। उम्रा का नया पैकेज 20 अप्रैल 2022 से 10 मई 2022 तक। मजीद मालूमात के लिए ऑफिस पर विजिट दीजिए या कॉल कीजिए हमारे इस नंबर पर 9011001100। सानी इंटरनेशनल प्राइवेट लिमिटेड हज उम्रा वर्ल्ड टूर पैकेजेस, एसवी कॉम्प्लेक्स, प्लॉट नंबर 14, इलियास मस्जिद के पास, आजाद चौक से टीवी सेंटर रोड, सिडको, औरंगाबाद। अस्सलाम वालेकुम, मैं यूसुफ मुकाती रोटी बैंक सेवा ट्रस्ट का अध्यक्ष बोल रहा हूँ। आज आप देख रहे हैं कि ये तमाम कपड़े जो जमा है यहाँ पे, ये हम लोगों ने पूरे महाराष्ट्र से, पूरे औरंगाबाद शहर से एक एक दुकानों से ज़कात के नाम पे कपड़े जमा करे हैं। और ये प्रोग्राम हम लोग जो है तो 27 और 28 तारीख के दिन यूनुस कॉलोनी, कटकट गेट, इमरान परियानी साहब के बंगले पे लेने वाले ये प्रोग्राम मेन रोड के ऊपर मोतीवाला हॉल के पास में। अब हमारी लोगों से गुजारिश है, एक अपील है कि देखिए, हम पिछले 8 साल से मुस्लिम कौम के अंदर कंटिन्यू 365 दिन काम कर रहे हैं और हमारे औरंगाबाद शहर के अंदर 4 ऑफिस है। हमने लास्ट टाइम अपील करे थे कि आप ज़कात के माध्यम से कपड़े दीजिए, ज़कात के माध्यम से आप जितना ज़्यादा कैश दे सकते आप कैश दीजिए। हमने आपको लास्ट टाइम हमारा QR कोड नंबर भी दिया था, मगर हमको अफसोस के साथ एक बात बोलना पड़ रहा है कि आज 21वें रोजे के बाद भी हमारे पास 5300 रुपये की ही ज़कात आई है। ये बहुत शर्म की बात है कि जबकि हम लोग ने हमारे खुद के पॉकेट से QR कोड, पॉम्पलेट, हर दुकान में हमारे, आप शहर में जाएंगे तो पॉम्पलेट लगे, उसको हमारे जेब से हमने 50,000 रुपये खर्चा कर चुके हैं अभी तक के। तो मेरी तमाम मुसलमान भाइयों से अपील है, गुजारिश है कि जो इदारे काम करते, अगर आप उन इदारों को मदद नहीं करेंगे ज़कात के माध्यम से, तो आप किसको मदद करेंगे आप? तो मेरी आपसे गुजारिश है कि ज़्यादा से ज़्यादा ज़कात आप रोटी बैंक को जमा करिए ताकि हम ज़्यादा काम कर सकेंगे। अभी देखिए, शहर के अंदर एक छवि बनी हुई है, यूसुफ मुकाती बहुत पैसे वाला है, वो अपने दम पे काम कर लेगा। देखिए साहब, अकेले दम पे कौम का काम कभी नहीं हो सकता, आपको ये समझना पड़ेगा। हमारे लोग बहुत ज़्यादा परेशान है, बहुत ज़्यादा दुखी है। हमारे पास में 10,000 से ज़्यादा विवाहों की लिस्ट है हमारे पास में आज की तारीख में। अगर आप आके देखेंगे हमारे ऑफिस के अंदर, एक आदमी कितनों की मदद करेंगे आप बोलिए मेरे को? तो भी हम हमारी तमाम खुशियाँ, हमारी तमाम ख्वाहिशें मार के हम ज़्यादा काम करने की कोशिश कर रहे हैं। तो भी मेरी आपसे गुजारिश है कि आप ज़्यादा ज़कात दीजिए ताकि उसका रिजल्ट ज़्यादा अच्छा मिले, हमारी कौम को ज़्यादा फायदा हो सके इसका। कपड़े वाटप का प्रोग्राम पिछले 8 साल से कंटिन्यू चल रहा है। इस साल जो है तो 25,000 कपड़े बांटने का प्रोग्राम है और आप देख रहे हैं कि 17-18,000 कपड़े जमा हो चुके हैं अपने पास में, और बाकी कपड़े ये 4-5 दिन के अंदर जमा हो जाएंगे। कुछ कपड़े ट्रांसपोर्ट के अंदर है, वो कपड़े भी इंशाल्लाह आ जाएंगे अपने पास में। पब्लिक को भी मैसेज देंगे कि जो आपके महल्ले में जो ज़रूरतमंद है, तो आप उनको कटकट गेट पे इमरान परियानी साहब के घर पे आप भेजिए, उनके बंगले पे आप भेजिए। वहाँ पे रोटी बैंक का बाहर मंडप लगा है और वहाँ पे आप आपके पूरे परिवार के कपड़े आप वहाँ से ले सकते हैं।
शहर में होटल्स और जायके की दुनिया में पहली बार पेश खिदमत है एक अनोखे और खूबसूरत अंदाज में अरबी जायका भी अरबी माहौल के साथ होटल अमूदी पैलेस। स्पेशल जायकेदार तुर्किश प्लेटर, रमजान स्पेशल प्लेटर, मटन और चिकन हरी। शहर बुडी लाइन में सफ़ा रेस्टोरेंट लज्जतदार और जायकेदार खाने जैसे सफ़ा स्पेशल, स्पेशल खलिया, औरंगाबादी गोश्त, बंजारा गोश्त, बीफ सिजलर, चाप ड्राई, चाप मसाला, दाल गोश्त, मटका गोश्त, अफगानी, बीफ ड्राई स्पेशल जैसी मज़ेदार डिशें खास रमज़ान के लिए स्पेशल हलीम। लज्जतदार और जायकेदार खाने के शौकीन एक बार जरूर तशरीफ लाएं। सफ़ा रेस्टोरेंट बुडी लाइन औरंगाबाद। कल्ब शहर बुडी लाइन में सफ़ा रेस्टोरेंट लज्जतदार और जायकेदार खाने जैसे सफ़ा स्पेशल, स्पेशल खलिया, कल्ब शहर बुडी लाइन में सफ़ा रेस्टोरेंट लज्जतदार और जायकेदार खाने जैसे सफ़ा स्पेशल, स्पेशल खलिया, औरंगाबादी गोश्त, बंजारा गोश्त, बीफ सिजलर, चाप ड्राई, चाप मसाला, दाल गोश्त, मटका गोश्त, अफगानी, बीफ ड्राई स्पेशल जैसी मजेदार डिशें खास रमजान के लिए स्पेशल हलीम। लज्जतदार और जायकेदार खाने के शौकीन एक बार जरूर तशरीफ लाएं। सफ़ा रेस्टोरेंट बुडी लाइन औरंगाबाद। कल्ब शहर बुडी लाइन में सफ़ा रेस्टोरेंट लज्जतदार और जायकेदार खाने जैसे सफ़ा स्पेशल, स्पेशल खलिया, औरंगाबादी गोश्त, बंजारा गोश्त, बीफ सिजलर, चाप ड्राई, चाप मसाला, दाल गोश्त, मटका गोश्त, अफगानी, बीफ ड्राई स्पेशल जैसी मजेदार डिशें खास रमजान के लिए स्पेशल हलीम। लज्जतदार और जायकेदार खाने के शौकीन एक बार जरूर तशरीफ लाएं। सफ़ा रेस्टोरेंट बुडी लाइन औरंगाबाद। कल्ब शहर बुडी लाइन में सफ़ा रेस्टोरेंट लज्जतदार और जायकेदार खाने जैसे सफ़ा स्पेशल, स्पेशल खलिया, औरंगाबादी गोश्त, बंजारा गोश्त, बीफ सिजलर, चाप ड्राई, चाप मसाला, दाल गोश्त, मटका गोश्त, अफगानी, बीफ ड्राई स्पेशल जैसी मजेदार डिशें खास रमजान के लिए स्पेशल हलीम। लज्जतदार और जायकेदार खाने के शौकीन एक बार जरूर तशरीफ लाएं। सफ़ा रेस्टोरेंट बुडी लाइन औरंगाबाद। कल्ब शहर बुडी लाइन में सफ़ा रेस्टोरेंट लज्जतदार और जायकेदार खाने जैसे सफ़ा। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। महाविकास आघाडी सत्तेत असल्याचे विरोधकांना पचनी पडत नाही। राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम केले जात आहे। गेल्या 3 दिवसांपासून राणा दाम्पत्यांनी मुंबईत जो गोंधळ घातला हे मनोविकृतीचे एक उदाहरण आहे असा सनसनी टोला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खासदार नवनीत राणा यांना लगावला। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात महिला आयोग आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत जनसुनवाईचे आयोजन करण्यात आले होते। या सुनवाईसाठी आल्यानंतर त्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी औरंगाबादमध्ये बालविवाहाचे प्रमाण वाढले असून हा प्रश्न या जिल्ह्यात गंभीर बनला आहे असे म्हणत औरंगाबादच्या आकडेवारीवर प्रकाश टाकला। त्यापुढे बोलताना म्हणाले की 2020-21 या काळात 102 बालविवाह रोखण्यात आले आहेत। नोंद झालेल्यापेक्षा नोंद न झालेली संख्या जास्त आहे। वेळीचे विवाह रोखले नाही तर भविष्यात अनेक प्रश्न निर्माण होतील याविषयी चिंता व्यक्त करून बालविवाह रोखण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। बालविवाह रोखण्यासाठी ज्या गावात बालविवाहाचा प्रकार झाला त्या गावातील सरपंच, तेथील लोकप्रतिनिधी आणि विवाहाची नोंद करणाऱ्या रजिस्ट्रार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तरतूद करणारा कायदा करण्याची आयोगाकडून शिफारस केली जाणार असल्याचे सांगून कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधींचा सहभाग खूप महत्त्वाचा असतो। यामुळे त्यांनी बालविवाह रोखण्याच्या चळवळीत सहभागी व्हावे असे मत त्यांनी व्यक्त केले। तर गेल्या 3 दिवसांपासून राणा दाम्पत्यांनी मुंबईत जो गोंधळ घातला आहे हे मनोविकृतीचे एक उदाहरण आहे असा सनसनी टोला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यावेळी लगावला। पहिली गोष्ट, महाराष्ट्र शांत आहे। पोलिसांना तुम्ही कारवाई करायला कशासाठी लावता? कोरोना कालावधीमध्ये सर्वाधिक मदत त्याच पोलिसांनी केलेली आहे। सातत्याने महाराष्ट्राच्या पोलिसांना बदनाम करण्याचं विड्यात उचललेलं आहे। काही झालं, तुम्ही सत्तेत होता तेव्हा हेच पोलीस यंत्रणा तुम्हाला संरक्षण देत होती। तुम्ही विरोधात गेला की याच पोलीस यंत्रणेच्या विरोधात तुम्ही बोलताय, म्हणजे राजकारण करताय तुम्ही। विरोधात आहात, विरोधात आहोत हे अजूनही 2.5 वर्षानंतर पत्नी पडत नाही का? महाविकास आघाडी सरकार सत्तेत हे सहन होत नाही का? विरोधात आहोत तर विरोधकाची भूमिका करावी। जे काही तुम्हाला करायचं तुमच्या घरात करावं ना।
पोलीस कायदा सुव्यवस्था कोण बिघडवते? आंदोलनाला रोडवर बसणं किंवा आम्ही हे करू आम्ही ते करू सांगणं, त्या पोलिसांना त्यासाठीकडे कायदा सुव्यवस्था वापरावी लागते. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही विकृत मनोवृत्ती समाजामध्ये वाढायला लागलेली त्याचं हे उदाहरण असं मला वाटतं. गेल्या 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये कोरोनाची महामारीच्या विरोधातली लढाई हा महाराष्ट्राचा माणूस एकत्र लढला आणि जिंकला. या कोरोनामधून नुकतंच महाराष्ट्र बाहेर पडतोय. महाराष्ट्रासमोर बेरोजगारी, ढासळलेली अर्थव्यवस्था, महागाई अशा अनेक प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांवरती एकत्रित काम करण्याऐवजी शांत असणारा हा महाराष्ट्र कुठेतरी अशांत करण्याचा प्रयत्न समाजातल्या काही विकृत मनोवृत्ती करतात. आणि मला असं वाटतं की त्यांनी आता हे त्यांची स्टंटबाजी थांबवावी आणि समाजाच्या प्रश्नासाठी, तुम्हाला आंदोलन करायचं ते समाजाच्या प्रश्नासाठी जरूर करा असं मला वाटतं. कुठेतरी जो बेरोजगार तरुण आहे त्यालाही प्रश्न पडतोय त्याच्या उद्या भवितव्याचा, तोही प्रश्न त्यांनी केंद्राला विचारू नये. आणि म्हणून हा शांत महाराष्ट्र आहे. तोक्ते वादळ आलं, महापूर आलं, भूकंप आलं, महामारी आली, या विरोधात हा महाराष्ट्र लढतो कारण की हा छत्रपती शिवरायांच्या विचाराचा महाराष्ट्र. पण या महाराष्ट्रामध्ये कुठंतरी हा शांत असणारा महाराष्ट्र कुठंतरी अशांत करायचा, हिरवा भगवा वादळ निर्माण करायचं, हिंदू मुस्लिम वाद निर्माण करायचा आणि असे वाद निर्माण करायचे आणि शांत महाराष्ट्र शांत करायचा, असे काही या विकृत मनोवृत्ती आहेत. त्यांना जर महाराष्ट्राची काळजी तर त्यांनी कोरोनाच्या कालावधीमध्ये केंद्र सरकारकडून किती निधी महाराष्ट्राला दिला, किती आरोग्य खात्याची मदत केली. आणि कोरोना कालावधीमध्ये ज्यावेळेस महाराष्ट्रासाठी आपण सर्वजण मुख्यमंत्री सहाय्यता निधी जमा करत होतो तेव्हा ह्याच लोकांनी महाराष्ट्रात राहून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत न करता जी PM केअर फंडाला केली, हा PM केअर फंड काय आहे? प्रायव्हेट संस्था आहे. बोर्डाच्या मालकीच्या मालमत्ता बोर्डाने ताब्यात घ्याव्यात या मागणीसाठी वक्फ बोर्ड येथे अझर खान, मोहम्मद अकबर खान हे आमरण उपोषणाला बसले आहेत. दरगाह शाह एरिया जो दरगाह है उसकी जगह सिटी चौक मेन हार्ट ऑफ सिटी के अंदर जो 360 स्क्वायर फीट पे 4 मंजिला इमारत है जो वॉचलैंड के नाम से जानी जाती है. ये दुकान जो है तो विक्रम प्रेमचंद सुराना ने 2014 से 2015 में 1 साल के भाड़े पे लिया था. उसका भाड़ा 2015 में ख़त्म हो चुका था, लेकिन उसके बावजूद भी वो अभी तक इंक्रोचमेंट किया हुआ है. मेरा और विक्रम प्रेमचंद सुराना मरने के बाद उसके जो वारिस है, उसकी बीवी, उसका बेटा आयुष प्रेमचंद सुराना, उन्होंने वो प्रॉपर्टी को वक्त को जैसे लिए थे वैसा वापस करना चाहिए था, लेकिन उन्होंने वापस नहीं किया. उसके बाद उन्होंने जो है तो आज तक इंक्रोचमेंट किया हुआ. इंक्रोचमेंट करने के बाद उन्होंने जो है तो वापस करना चाहिए था, नहीं किया. इस बात से मैं यहाँ आमरण उपोषण के लिए बैठा हूँ. मेरा मेन आज जो मैं उपोषण के लिए बैठा हूँ, मेरा मेन जो डिमांड है महाराष्ट्र वक्फ बोर्ड के चेयरमैन डॉक्टर वजाहत मिर्ज़ा साहब से, जो वक्फ बोर्ड के चेयरमैन हैं, उनसे मेरे को 4 सवाल करना है. पहला सवाल है कि दरगाह शाह एरिया संस्था जो सिटी चौक में 4 मंजिली इमारत है, उसमें इंक्रूजमेंट हुआ है. अगर इंक्रूजमेंट नहीं हुआ तो फिर उन्होंने FIR करना चाहिए. दूसरी मेरी डिमांड है विक्रम प्रेमचंद सुराना का, उनकी पत्नी और उनके बेटे ने इंक्रूजमेंट किया है नहीं किया, और वक्फ मंडल को फसुनुक की या नहीं की. फसुनुक की है तो फिर इसके ऊपर FIR होना चाहिए. तीसरी ये है कि हॉनेस्टी ड्रेस वाला अजीज़ भाई और जहांगीर ड्रेस वाला रज़ाक भाई, ये लोगों ने उसके ऊपर जो है तो इंक्रूजमेंट किया है कि बेकायदेशीर. अगर उन्होंने बेकायदेशीर इंक्रूजमेंट नहीं किया है तो उसके ऊपर FIR होना चाहिए. ये मेरा मेन मुद्दा है. और ये अगर उन्होंने जब तक FIR नहीं करेंगे, मैं यहाँ जब तक उठने वाला नहीं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भोंग्याच्या विषयावर सरकारने पावले उचलली पाहिजे असे मत नोएडा येथील इत्तेहाद उलमाए हिंदचे अध्यक्ष शाह मुस्तफा दहलवी यांनी व्यक्त केले. मैं शाह मुस्तफा दहलवी, प्रेसिडेंट इत्तेहाद उलमा हिंद, दिल्ली से यहाँ तशरीफ नोएडा में शाही इमाम हूँ और जो है वहाँ काजी भी. वो थोड़ा सा हम अगर चले गए इधर उधर हुए तो दूसरे जो रहते हैं उनको समझ में आना है किसका लिए. मौलाना आज जो मुल्क में हालात है, ख़ास तौर से अज़ान के मामले को लेकर कुछ ताकतें, कुछ सियासी जमातें एतराज़ उठा रही हैं
और उस पर एक नया तनाज़ा खड़ा करने की कोशिश की जा रही है। ऐसे हालात में हमारे जो मुसलमान हैं उनको क्या करना चाहिए? सबसे पहले तो मैं आपका शुक्रिया अदा करता हूं कि आपने मुझे बात करने का मौका दिया। और औरंगाबाद शहर में मेरी आमद हुई है हज़रत मौलाना कदीर साहब और दीगर ज़िम्मेदारान की दावत पर। दूसरी बात यह है जो आपने सवाल किया है उसका जवाब तो सिर्फ ये है कि हमें सब्र करना चाहिए। कुरान कहता है या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन। हर दौर में हक़ और बातिल रहा है और हमेशा अल्लाह तबारक व तआला ने हक़ को गालिब किया है और बातिल को मग़लूब किया है। अज़ान एक ऐसी चीज़ है, ये तो एक नमाज का बुलावा है और एक मुअज़्ज़िन आवाज़ देता है अल्लाहु अकबर अल्लाह सबसे बड़ा है, हय्या अलस सलाह आओ कामयाबी की तरफ, हय्या अलल फलाह और नमाज की तरफ, ये सब नमाज में बुलाने की दावत दी जाती है। कुछ लोग हैं मुट्ठी भर लोग जो इस तरह की हरकतें करते हैं, वो अपनी सियासत की रोटियां सेकने का काम करते हैं। तो अभी जो ये औरंगाबाद में इस ताल्लुक़ से एक ऐसी जो पार्टी एतराज़ कर रही है MNS, तो उसका एक जलसा भी है, उसकी मुखालिफत भी हो रही है। ऐसे में एक माहौल बनाने की कोशिश की जा रही है, मुसलमानों में भी तशवीश है और ख़ास तौर से लाउड स्पीकर के लिए जो सुप्रीम कोर्ट के गाइडलाइंस है, जो सुप्रीम कोर्ट ने ऑर्डर दी थी और इसमें सेंट्रल गवर्नमेंट ने अभी तक कोई वाज़ेह जो है तो पॉलिसी नहीं बनाई, कोई वाज़ेह ऑर्डर जारी नहीं किए। ऐसे में सारे जो मतलब फॉर्म है या लाउड स्पीकर इसके इस्तेमाल करने के लिए सारी जगह जहाँ पर भी लाउड स्पीकर इस्तेमाल होता है, इनमें कोई वाज़ेह ऐसे है नहीं कि भी कैसे करना चाहिए। तो इसके बारे में कोई रास्ता निकल सकता है? माननीय सुप्रीम कोर्ट का कोई भी आदेश हो हमारे लिए माननीय है और हम लोग उसका भरपूर एहतराम करते हैं और बड़ा सम्मान करते हैं, क्योंकि हमारे देश की सबसे बड़ी उच्च न्यायालय है। और उसके साथ साथ मैं ये दरख्वास्त करना चाहता हूँ और उम्मीद भी है मुझे कि हुकूमत हिंद और हुकूमत महाराष्ट्र और दूसरे सूबों की हुकूमतें इस पर जो है बहुत संजीदगी से संज्ञान लेंगी और ऐसे फ़िरका परस्त ताकतों को बेलगाम नहीं छोड़ेंगे, उनको लगाम दिया जाएगा और फिर इंशाअल्लाह ताला देश में और पूरे तमाम प्रदेशों में और हिंदुस्तान के चप्पे चप्पे पर अमन अमान कायम करने की कोशिशें की जाएंगी। हुकूमतें उस पर काम कर रही हैं और करती रहेंगी। गंगापूर येथे उद्यापासून राज्यस्तरीय आमदार चषक व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात राज्यातून 16 संघ सहभागी होणार आहेत। गंगापूर येथे जिल्हा परिषदेच्या मैदानावर महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने श्री स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान गंगापूर व औरंगाबाद जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने तसेच आमदार अंबादास दानवे व आमदार रमेश बोरनारे यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय 21 वर्षाआतील व्हॉलीबॉल मुलामुलींच्या स्पर्धेचे आयोजन 27 ते 29 एप्रिल दरम्यान करण्यात आले आहे। स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील 8 विभागांमध्ये विभागीय स्पर्धा होऊन त्यातील विजयी संघ या स्पर्धेमध्ये आपल्या विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे। या स्पर्धेतून इस्लामपूर सांगली या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे। या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, आमदार रमेश बोरनारे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव विरल शाह, आमदार अंबादास दानवे उपस्थित राहणार आहे अशी माहिती आयोजकांनी एडीएन सोबत बोलताना दिली। एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी वसीम सय्यद, गंगापूर। आज आपल्या सोबत आहे या युथ व्हॉलीबॉल स्पर्धेचे संयोजक डॉक्टर आबासाहेब शिरसाट। जाणून घेऊया कुठपर्यंत तयारी आली या युथ व्हॉलीबॉलची। डॉक्टर आबासाहेब शिरसाट, नमस्कार। महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेच्या मान्यतेने श्री स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान गंगापूर व औरंगाबाद जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल औरंगाबाद तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार अंबादासदादा दानवे व आमदार रमेश पाटील बोरनारे यांच्या सौजन्यानं आमदार चषक 2022 राज्यस्तरीय युथ व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन या गंगापूर शहरामध्ये केलेलं असून यामध्ये महाराष्ट्र राज्यातून 8 विभागाच्या 8 मुलींचा संघ तसेच 8 मुलांचा असा 16 संघ, 200 खेळाडू, त्याचबरोबर 50 संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक, त्याचबरोबर पंच व पदाधिकारी असे 300 खेळाडू राज्यभरातून 300 खेळाडू, पंच, पदाधिकारी राज्यभरातून या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। निश्चितच गंगापूर शहरासाठी ही पर्वणी असून जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जिल्हा परिषद प्रशाला गंगापूर या ठिकाणी दिनांक 27 एप्रिल 2022 ते 29 एप्रिल 2022 पर्यंत या स्पर्धेचा आनंद घ्यावा अशी
कळकळीची विनंती आणि आव्हान. महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या वतीने इंग्रजी शाळा संस्थाचालक व मुख्याध्यापकांसाठी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षण आणि विधी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या वतीने इंग्रजी शाळा संस्थाचालक व मुख्याध्यापकांसाठी शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंग्रजी शाळांच्या विविध समस्या व प्रश्न तसेच प्रशासकीय दस्तावेज त्याची माहिती तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून नाशिकचे शिक्षण उपसंचालक डॉक्टर बी चव्हाण, औरंगाबाद विभागाचे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, हायकोर्ट वकील मिलिंद जोशी, CA अमोल गोधा, शिक्षणाधिकारी MK देशमुख, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण आदींनी मार्गदर्शन केले. शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी मोनाली महालपुरे, डॉक्टर संजय पाटील, जिल्हा प्रमुख रत्नाकर फाळके, सचिव संदीप लगामे पाटील, संजय कुलकर्णी, धनश्री काळम पाटील, मनीषा जोशी, भगवान पवार, अशोक गोरे, तुकाराम मुंडे, प्राध्यापक आनंदा सूर्यवंशी, शेख जिया, प्राध्यापक डॉक्टर अब्दुल्ला, डॉक्टर सुरेश चौधरी, दीपक कोठारी, सतीश तांबट आदींनी परिश्रम घेतले. मला फक्त EPTA म्हणजे PTA स्थापना कशी करणे आणि फीस कशी ठरवणे याबद्दल बोलायला सांगितलेलं आहे. आणि फी माफीबद्दल बरंचसं आपण ऐकलं आतापर्यंत. वकील साहेबांनी सांगितलं, जागृती मॅडमनी पण सांगितलं. पुढच्या वर्षीपासून आपण तसं फीस वाढीला इलिजिबल आहोत. आणि सगळ्यांची फीस मागची वाढवून किंवा मागची ठरवून 2 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे प्रत्येकाचा. फक्त फी रेग्युलेशन ऍक्ट प्रमाणे कुठल्याही शैक्षणिक वर्षाची फीस ठरवणे, ती ठरवताना पुढचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी 6 महिन्या अगोदर आपल्याला ठरवायला पाहिजे. PTA बरोबर PTA जे असतं, PTA म्हणजे पेरेंट टीचर असोसिएशन जी आपण करतो. पेरेंट टीचर असोसिएशनची स्थापना शाळा सुरू झाल्यापासून म्हणजे सुट्ट्या संपल्यानंतर 1 महिन्याच्या आत करायची आहे. पेरेंट टीचर असोसिएशनची स्थापना प्रत्येक शाळेने. त्याच्यामुळे आपलं एक कर्तव्य बनतं की सुट्ट्या संपल्याबरोबर ते फी रेग्युलेशन ॲक्टचा जे फॉर्म नंबर 1 आहे, नमुना नंबर 1 ची नोटीस सर्व पॅरेंट्सना देणं आवश्यक आहे. ती नोटीस आपण मग विद्यार्थ्यांबरोबर पाठवू शकतो, पोस्टाने पाठवू शकतो, व्हॉट्सॲपवर पाठवू शकतो, ईमेलवर पाठवू शकतो. जे जे काही सोर्सेस अवेलेबल आहेत, कुठल्याही एका सोर्सनी जरी गेली, फक्त ती मिळाली पाहिजे. त्याच्यामध्ये पेरेंट टीचर असोसिएशन स्थापनेची ती नोटीस असते. शाळेतला प्रत्येक पालक हा पेरेंट टीचर असोसिएशनचा सभासद होणं आवश्यक आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. तर अजित पवारांना झोप लागणार नाही असे म्हणत शरद पवारांची चौफेर कोपरखळी. जास्त वेळ घेतल्याने विक्रम काळेंनाही दिले गणिताचे धडे. नवनीत राणा या विकृत मनोवृत्तीचे एक उदाहरण. रुपाली चाकणकर यांचा सनसनीत आरोप. राज्यात वातावरण शांत ठेवण्याचे केले आवाहन. आणि याबरोबरचे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN, औरंगाबादकरांच्या हक्काचं बातमीपत्र.